रामटेक चित्रनगरीसाठी जागा हस्तांतरणाबाबत तात्काळ प्रशासकीय कार्यवाही करा, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांचे निर्देश. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या सुखासुखी हॉटेलला भेट. हॉटेलला 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भेट. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार तुकाराम बिरकड यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. बिरकड यांचा अपघातात झालेला मृत्यू. धुळे महापालिकेतील गैरव्यवहाराची चौकशी करावी, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावे या संदर्भात माजी आमदार अनिल गोटे आणि माजी नगरसेवक नरेंद्र परदेशींकडून याचिका दाखल. सांगलीच्या कवठे महांकाळमधील साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वच 104 अर्ज अवैध, सहकार कायद्याचा भंग केल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. मुंबईच्या अंधेरीमधील जुहू येथे माढाच्या सुमारे 8 एकर भूखंडावरील अतिक्रमण हटवलं. उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिल्यावर म्हाडाने तात्काळ केली कारवाई. म्हाडाने भूखंड घेतला ताब्यात. धुळे शहरातील अनधिकृत बॅनर्स विरोधात पुन्हा एकदा पालिकेची कारवाई सुरू. परवानगी न घेता आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी बॅनर्स न लावण्याचं पालिकेचं आवाहन. म्हाडा मुख्यालयात महिलेकडनं पैशांची उधळण, अधिकाऱ्याच्या कार्यालयात पैसे उधळत महिलेची घोषणाबाजी. म्हाडा प्रशासनाने चौकशी करावी, नागरिक आणि कर्मचाऱ्यांची मागणी. पनवेलजवळ असलेल्या कर्नाळा किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला. मधमाशाच्या दंशामुळे पळत असताना पडल्यानं एकाचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी. मुंबईच्या स्टर्लिंग सिनेमासमोरील फ्री मेन्शन इमारतीला भीषण आग. परिसरात धुराचे लोट, आगीमध्ये 1 जण किरकोळ जखमी. ठाण्यातल्या वर्तकनगरमधील सिंघानी या शाळेजवळ स्कूल बसला अचानक आग. कोणतीही जीवितहानी नाही. वसईच्या सुरुची बाग परिसरात सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वणवा. आगीमुळे समुद्र किनाऱ्यावर असलेल्या सुरुची अनेक झाडं जळून खाक. पर्यावरणाची मोठी हानी, जैवविविधतेवर गंभीर परिणाम. अमरावतीमधील सार्वजनिक बांधकाम विभागाजवळ दारूच्या दुकानाला आग. हजारो रुपयांच्या विदेशी दारूचं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमधील एका व्यायामशाळेला आग. दिल्ली गेट परिसरातली घटना. आगीमध्ये व्यायामशाळेतलं साहित्य जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. 1 रुपया भिकारी सुद्धा घेत नाही आणि आम्ही 1 रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांना दिल्याचं कोकाटेंनी केलेलं वक्तव्य. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या पीक विमा योजनेसंदर्भातील कथित वक्तव्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन. अकोल्यातील बस स्थानक चौकासमोरच्या धिंगराज चौकात कोकाटे यांच्या प्रतिमेला मारले जोडे. धारावी पुनर्विकासाच्या समर्थनार्थ स्थानिक धारावीकर रस्त्यावर. जर पुनर्विकास होत असेल तर गैर काय? धारावीमध्ये सर्वे झालाच पाहिजे अशी मागणी करत आंदोलन. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच सातपुड्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा. केलापाणी परिसरात हंडाभर पाण्यासाठी महिलांची 5 ते 6 किलोमीटरची पायपीट. जुगार खेळणाऱ्या 18 जणांना नाशिकच्या ग्रामीण पोलिसांकडून अटक. इगतपुरीतील एका आलिशान बंगल्यात सुरू होता जुगार अड्डा. पोलिसांच्या कारवाईत लाखोंची रोकड, BMW सारख्या आलिशान गाड्या जप्त. नाशिकच्या अश्विन नगर परिसरात बोगस कॉल सेंटरवर पोलिसांची कारवाई. 8 जण पोलिसांच्या ताब्यात. कम्प्युटरमध्ये बिघाड झाल्याचं सांगत 100 ते 150 अमेरिकन नागरिकांची केली फसवणूक. कोल्हापुरात कचरा उचलण्यात हलगर्जीपणा केल्यानं मुख्य आरोग्य निरीक्षकासह 3घांचं निलंबन. कोल्हापूर महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांची कारवाई. कोल्हापुरातील परप्रांतीय व्यापाऱ्याकडनं खंडणी उकळल्याचा प्रकार समोर. खंडणीबाबतचा सत्ताधारी पक्षातला महत्त्वाचा पदाधिकारी असलेल्या भाऊचं फोन रेकॉर्डिंग व्हायरल. गुन्हा दाखल. प्रयागराजला जाऊ शकत नसलेल्यांसाठी संगमातून 1 लाख लिटर पवित्र जल नागपूरमध्ये आणण्यात आलं. महाकुंभ प्रयाग योग, पुण्य आले आपल्या दारी या कार्यक्रमात भाविकांना पवित्र स्नानाची अनुभूती घेता येणार. नालासोपारा मेडिकल असोसिएशनच्या वतीने छावाच्या खास शोचं आयोजन. 250हून अधिक डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सची प्रियकराकडनं हत्या. हत्येनंतर लासूर स्थानकाजवळील शेतात नेऊन एका पडक्या खोलीत मृतदेह पुरला. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. पुण्यामध्ये सराईत दुचाकी चोरट्याला अटक. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. आरोपीकडून 10 लाख किमतीच्या 25 दुचाकी जप्त.
पुण्यातल्या कर्वेनगर उड्डाणपुलावर कारचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार डिवायडरवरून विरुद्ध दिशेला गेली. अपघातामध्ये 4 जण जखमी. सांगलीच्या अक्कलखोप आष्टा मार्गावर 2 दुचाकींची समोरासमोर धडक. अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, 1 जण जखमी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.